अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। जोरदार वाऱ्यासह पाऊस बरसल्याने नागरिकांची तारांबळ। वसई विरार शहरात मान्सूनची जोरदार हजेरी। खरीप हंगामाच्या तयारीसाठी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा। रायगडच्या ममदापूरमध्ये पहिल्याच पावसात रस्ता बंद। ममदापूर गावाकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थ त्रस्त। रस्त्यालगतच्या मातीच्या भरावामुळे नैसर्गिक नाल्याचा मार्ग बंद झाल्याचा आरोप। माथेरानमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे शेतकरी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण। भंडारामध्ये सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी सुखावले। रिमझिम पावसातही मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र। सायन हायवे जवळील सबवेमध्ये पाणी भरलं। एव्हरार्ड नगरच्या सबवेमध्ये पाणी तुंबल्यानं नागरिक त्रस्त। मुंबईतील वांद्रे कलानगर परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबईच्या पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस। पावसामुळे मुंबईत तापमानाचा पारा थंडावला। मुंबईतील कुलाबा मंत्रालय आणि विधान भवन परिसरात पावसाच्या सरी। महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी। मुंबईच्या भांडूप परिसरात पावसाची हजेरी। उकाड्यापासून हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा। कामावरून घरी जाताना चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र। नाशिकसह सिन्नर परिसरात पावसाच्या दमदार सरी बरसल्या। पावसामुळे उकाड्यांना हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, तर पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत। वाशिमच्या रिसोड तालुक्यात पावसाची दमदार हजेरी। पहिल्याच पावसात नेतसा ते मागुळ झनक रस्त्यावर पुलावर पाणी। नदी नाले ओढ्यांना पाणी वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बेळगाव मार्गावर वडाचं झाड कोसळलं। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं नागरिकांची तारांबळ। डोंबिवली एमआयडीसी परिसरात पहिल्याच पावसात केमिकल युक्त पाणी रस्त्यावर। सोनारपाडा साईबाबा मंदिर परिसरातील रस्त्यावर केमिकल युक्त पाणी आल्यानं नागरिक त्रस्त। परिसरात दुर्गंधी। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार। मवियाच्या सर्व आमदारांना तिन्ही नेते मार्गदर्शन करणार। नागपुरात परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या फुटलेल्या 42 मतांची हायकमांडकडून दखल। सूत्रांची माहिती, तर फुटलेली मतं ग्रामीण भागातील की शहरातील याची विचारणा होणार। काँग्रेसची 172 मतं असताना अतुल लोंढेंना मिळाली 130 मतं। खासदार प्रतिभा धानोरकरांची काँग्रेसच्याच नेत्यांवर उघड नाराजी। उमेदवारी मागे घेताना आपल्याच नेत्यांचा दबाव होता का? चौकशी व्हावी, धानोरकरांची हायकमांडकडे मागणी। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेते पदाच्या वादाला नवं वळण। विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाला हायकोर्टाने स्थगिती दिली। विजय वडेट्टीवारांसह राजेश अडूर यांना तात्पुरता दिलासा। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विधानसभेत गदारोळ। एकनाथ शिंदे उत्तर द्यायला घाबरतात। मंत्रीच गैरहजर, जनतेचे प्रश्न कसे सुटणार? आदित्य ठाकरेंची टीका। विधानसभाध्यक्ष मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून खोटी माहिती देतात, विरोधकांचा आरोप। विरोधकांच्या टीकेनंतर किरण पावसकरांची माफी न मागता फक्त सारवासारव। माझ्या वक्तव्याचा अर्थ बाळासाहेबांचा अपमान करणं नव्हता। किरण पावसकरांचं स्पष्टीकरण। बाळासाहेब आमचं दैवत, त्यानंतर त्यांचा अनादर कुणीच करू शकत नाही। पावसकरांनीही पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया।